हाय बोल सगळ्यांना. अच्छा असं म्हणे. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर बघा आज मी मयूचा ना एक रामासारखा म्हणजे असं लुक बनवणार होते. तर मयूला ना असं काही वेगळं बनवायचं म्हणलं की तो म्हणजे थोडासा कोऑपरेट करतो, तर त्याच्यामुळे मला थोडंसं आवडतं. पण लहान मुलांचं कसं असं चालूच असतं. तर त्याला ड्रेस वगैरे घालून घेतला मस्त. त्याच्यानंतर मी ते गोपाळ काढल्याच्या वेळेस म्हणजे तेव्हा जे मागवलं होतं ज्वेलरी वगैरे तेच त्याला आज वेअर केली होती. तर त्याच्यामध्ये खूप छान असा हार वगैरे होता. त्याच्यानंतर हातामधलं जे घालायचं होतं ते पण होतं, सर्व त्याला ते घालून घेतलं. नंतर त्याला म्हणतो त्याला पावडर लावायला अजिबात आवडत नाही आणि त्याला ऍक्च्युली शिंका पण येतात, तर मी नाहीच लावत, शक्यतो फक्त मॉइश्चरायझर वगैरेच लावते. तर आज म्हटलं चला थोडीशी लावूयात आणि मग पावडर वगैरे लावून घेतली मस्तपैकी. त्याचं पूर्ण हेअर्स पण खूप वाढलेले होते, तर मस्त हेअर्स वगैरे व्यवस्थित करून घेतले. आणि बघा त्याचं लक्ष कुठे हाय म्हणतोय, त्याचं सारखं कॅमेरा वगैरे लावलं ना तर त्याचं हेच चालू असतं, हाय हाय असंच बोलत असतो तो. तर आपण आता जे अयोध्येमध्ये म्हणजे श्रीरामांचं जे छोटं रूप आहे तर म्हणजे ती मूर्ती तिथे स्थापन होणार आहे. तर मला तर असं वाटतं की ज्यांच्या घरात छोटे छोटे मुलं आहेत त्यांना सर्वांना त्या दिवशी असं छान रेडी करायचं आणि मस्त. आमच्याकडे तर ज्या अयोध्येच्या म्हणजे अक्षदा आहेत त्या पण आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे घरामध्ये एक जे झेंडा आहेत ते पण लावण्यासाठी दिलेले आहेत सर्वांनाच. आमच्या सोसायटीमध्ये खूप छान कार्यक्रम होणार आहे 22 तारखेला. तर मयूला बघा मी असं गंध लावत होते, त्याला बोलत होते वरती बघ, तर त्याचं चालूच होतं असं तसं इकडे तिकडे बघायचं काम. आणि जो 22 तारखेला कार्यक्रम होणार आहे तर तो सर्वांनी छान आपापल्या म्हणजे घरी सोसायटीमध्ये सेलिब्रेट करावा. मस्त दिवाळीसारखाच हा दिवस होणार आहे. आणि सर्वात मेन म्हणजे तर गव्हर्नमेंटवाल्यांना तर गव्हर्नमेंट हॉलिडे डिक्लेअर केलाय, म्हणजे खूपच छान हा दिवस. आज पूर्ण म्हणजे 22 तारखेला पूर्णच ऑल इंडियामध्ये हा दिवस खूप छान सेलिब्रेट होणार आहे. तर मी पण मयूला बोलत होते चल जय श्रीराम बोल, तर तो मी जे बोलल ना तेच मागे बोलत असतो. तर बघा असं त्याला गंध वगैरे लावून घेतलं, मस्तपैकी रेडी केलंय. आणि मयू कसा दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा त्याला जे बाजूबंद वगैरे होते ते पण छोटे छोटेसे बांधून घेत होते आणि त्याला आवडतं असं. पण एकदा फोटो झाले व्हिडिओ काढून झाले की मयूचं लगेच असतं मम्मा ड्रेस काढ, हे काढ ते काढ. त्याला जास्त वेळ नाही घालू शकत ते. आणि छोट्या मुलांचं तेच असतं की म्हणजे त्यांना त्यांचा कम्फर्ट झोन पाहिजे असतो प्रत्येक वेळेस. तर बघा तो बघतोय पूर्ण काय मम्मा काय घालते काय करते. तर असं आपण सर्वांनीच मला असं वाटतं की आता मस्त छोट्या मुलांना तयार करावं, त्यांचं फोटोशूट वगैरे करावं त्या दिवशी आणि छान सेलिब्रेट करावं. मयूचं कंटिन्यू चालू. तर फोटो कसे आलेत नक्की मला कमेंट करून सांगा मयू कसा दिसतोय. तर हे बघा अयोध्येवरून आमच्याकडे ह्या अक्षदा देखील आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आमच्याकडे अष्टविनायक रेसिडेन्सीमध्ये खूप मोठा कार्यक्रम पण आहे. तर त्याचे हे पॅम्पलेट छापलेत आणि हा जो आहे तो अयोध्येचा फोटो पण दिलाय. काय अच्छा मयू बघा कसं दाखवते, दाखव मयू. येस बघा कसं फिरून दाखवते. तर बघा मग 22 तारखेला फंक्शन आहे तर म्हणलं आता मिशोवरून मी एक हेअर ड्रायर आणि एक हेअर स्ट्रेटनर पण ऑर्डर केलं होतं. तर जे हेअर ड्रायर होतं ते 9 नोहाचं होतं, तर ते 300 त्याची प्राइस होती आणि मला खूपच आवडलं. बघा माझे पूर्ण हेअर्स असे ओले होते आणि मी जेव्हा ते म्हणजे सुकवले तर खूप छान हेअर ड्रायरने सुकले ते हेअर्स लगेचच. आणि मला तर खूपच आवडले हे, म्हणजे ऍज कम्पेअर टू प्राइस खूप छान, क्वालिटी वगैरे छान होती याची. तर मस्त वाटलं हे, म्हणजे मी कुणाला घ्यायचं असेल हेअर ड्रायर तर नक्की सजेस्ट करेल. तर खूप छान आहे. नंतर मग मी सर्व हेअर्स माझे पूर्ण सुकवून घेतले आणि म्हटलं चला आता 22 तारखेचं जे फंक्शन आहे त्याच्यासाठी हेअरस्टाईल वगैरे आपण घरीच करूयात. तर त्याच्यासाठी थोडंसं म्हटलं हेअर स्ट्रेटनर पण यूज करून बघूयात की कसे होत आहेत वगैरे काय. तर मग मी ते पण यूज करून बघणार होते की काय होतं. मग हेअर स्ट्रेटनर तर नवीनच माझं पार्सल आजच आलेलं होतं. हेअर ड्रायर तर मी अगोदर ओपन केलं होतं, पण हेअर स्ट्रेटनर तुमच्या समोरच बघा ओपन करते
आणि म्हणजे कुब्राचं होतं ते KUBRA स्पेलिंग आहे त्याचं, तर त्या ब्रँडचं होतं हे हेअर स्ट्रेटनर. आणि अगोदर मी काय केलं की त्याचे जे इन्स्ट्रक्शन्स होते सर्व, म्हणजे हे जे इलेक्ट्रिक प्रोडक्ट असतात ना बघा, मला अगोदर खूप भीती वाटत होती, तर मी फक्त खालचेच हेअर्स करून बघत होते की काय नेमकं, म्हटलं जळाले बिळाले तर व्हायचं काहीतरी वेगळंच, त्याच्यामुळे मी भीतच करून बघितले अगोदर. नंतर थोडासा कॉन्फिडन्स आला की चला नाही आता म्हणजे ओके आहे. मग मी नंतर पूर्ण हेअर्स सुकवले अगोदर, कारण की मी त्यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन्स वाचले, तर त्याच्यामध्ये म्हणजे एकदम स्ट्रिक्टली लिहिलेलं होतं की बिफोर स्ट्रेटनिंग द वॉश्ड हेअर शुड बी कम्प्लिटली ड्राय. म्हणजे स्ट्रेटनिंग जेव्हा हेअर्स करायचे आहेत तेव्हा त्याच्या अगोदर पूर्ण ते जे हेअर्स आहेत ते ड्राय झालेले पाहिजे. मग त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा ड्राय करून घेतले हेअर्स आणि नंतर स्ट्रेटनिंग करण्यासाठी बसले. तर बघा मी सारखं ते वरती बटन जे होतं ते चालू बंदच करत होते, कारण की मला असं म्हणजे थोडासा डाऊटच होता की बाबा जाळे वगैरे तर, आणि खूपच हीट होत होतं. हे जे स्ट्रेटनर आहे त्याची हीट वगैरे खूपच छान होती. तर मी काय करायचे, एक जेव्हा बट होईल म्हणजे की हेअर्सची तेव्हा ते बटन ऑफ करायचे आणि पुन्हा चालू करून पुन्हा करत होते. तर ते खालचे जे सेटिंग वगैरे असतात त्याला ना असे 200-150 डिग्री सेल्सिअस म्हणजे असं त्याचं डिग्री ऑफ फॅरेनहाइट मध्ये ते हे होतं, म्हणजे त्याचं जे गरम होण्याचं हिटिंगचं जे होतं तर ते तिथे खाली बटन्स होते. पण फर्स्ट टाइमच यूज करत होते ते, मला रिस्क नको म्हणून मी वरतून डायरेक्ट स्विच ऑफ करून मगच ते हेअर स्ट्रेट करत होते. तर बघा अशा पद्धतीने खूप छान ते हेअर्स असे स्ट्रेट होत होते आणि मला म्हणजे खूपच आवडलं हे. बघा पूर्ण माझे एका साईडचे मी हेअर्स कसे करून घेतलेत. आणि मयूचं मध्ये मध्ये काहीतरी चालूच होतं, तर त्याच्यासोबत बोलता बोलता मी माझं काम पण करत होते. तर हे बघा असे हेअर्स पूर्ण मी पुन्हा एकदा त्याच्यावरती पूर्ण याच्यावरती ते जे स्ट्रेटनर होतं ते पुन्हा एकदा फिरवून घेतलं. तर अशा पद्धतीने खूप छान, म्हणजे मला रिझल्ट तर खूपच छान वाटला याचा. मस्त हेअर वाटतायत. म्हणजे ऍज कम्पेअर टू मला ना स्ट्रेट हेअर्स विशेष नाही आवडत. मला ना थोडेसे हेवी हेअर्स जे आहेत माझे तर मला तसेच आवडतात, कारण की जेव्हा आपण लेअर कट, स्टेप कट, फेदर कट्स असे हेअर कट मी तर कायम करते. हेअर्सला माझे कायमच वेगवेगळे हेअर कट मी करतच असते. तर त्या स्टेप ना खूप छान बसतात अशा हेअर्सला, ऍज कम्पेअर टू ज्यांचे नॅचरलीच स्ट्रेट हेअर्स असतात ना बघा, त्यांच्या हेअर्सला अशा ह्या स्टेप्स वगैरे छान बसत नाही तेवढ्या. तर आपले जे हेअर्स असतात ना, आणि कसेही असू द्या पण आपल्या ना हेअर्सवरती प्रेम करायला शिका. खरंच माझं तर हेच म्हणणं आहे, कारण की ज्यांना केस नसतात ना त्यांचं जे दुःख असतं ना ते खरंच खूपच वाईट आहे. तर बघा मग अशा पद्धतीने मी एका साईडचे करून घेतले पूर्ण हेअर्स, नंतर दुसऱ्या साईडचे पण हेअर्स अशा पद्धतीने छान करून घेतले. तर मस्तच रिझल्ट होता. आणि मला एकच सांगायचंय की कुठलंही इलेक्ट्रिक प्रोडक्ट असू द्या किंवा काही असू द्या, अगोदर त्याचे इन्स्ट्रक्शन्स पूर्ण रीड करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते यूज करा. तर बघा, तर कसे वाटतायत माझे हेअर्स नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.